मुंबई उपनगरातल्या टॉप 9 घडामोडींचा आढावा घेऊयात। मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये एकूण 13% पाणी साठा शिल्लक। पाऊस पडला नाही तर मुंबईकरांवर पाणी कपातीचं संकट अधिक गडद होणार। मध्य वैतरणाच्या ऊर्जा प्रकल्पासाठी पुन्हा निविदा तांत्रिक अडथळ्यामुळे मुंबई पालिका स्वतंत्र अभियंता नेमणार। ठाण्यात संभाव्य पूर परिस्थितीचा सामना करण्यासाठी महापालिका सज्ज। शहरातील महत्त्वाच्या 6 ठिकाणी अत्याधुनिक यंत्रणा बसवली। नाल्यांना पूर येण्याआधीच रेड सिग्नल पेटणार। पाणी पातळी वाढल्याची त्वरित माहिती मिळाल्यानंतर प्रशासन अलर्ट होणार। गेटवे ऑफ इंडिया इथल्या रेडिओ जेट्टी ते नवी मुंबई विमानतळादरम्यान वॉटर टॅक्सी सुरू करण्याचा प्रस्ताव। वॉटर टॅक्सी जेट्टीसाठी प्रस्ताव तयार करा। मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांचे निर्देश। केईएम रुग्णालयामधील डॉक्टरवर विनयभंगाचा गुन्हा दाखल। एका डॉक्टर प्राध्यापकाच्या पत्नीने दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल। कोळीवाडा पोलिसात गुन्हा दाखल। पंजाब आणि सिंध बँकेच्या माजी अधिकाऱ्यावर ईडीचा ठपका। गोवा 247 लाईव्ह या गेमिंग कंपनीमध्ये अपहार केलेले पैसे गुंतवल्याप्रकरणी छापेमारी। वेदांशु मिश्रा असं माजी बँक अधिकाऱ्याचं नाव। माणाच्या गोरेगावातील पहिल्या वहिला हायफाय प्रोजेक्टमधील 322 विजेते अद्याप वेटिंगवरच। ओसी न मिळाल्यामुळे घरांचा ताबा रखडला। राज्यातील कोट्यवधींच्या आरोग्य केंद्रांची मान्यता अखेर रद्द। सार्वजनिक आरोग्य विभागाला दणका। आरोग्य सेवेची पायाभूत सुविधा उभारणी नियोजनबद्ध करण्याचे निर्देश। मुंबईतील साखर भवनाच्या पाठीमागे ट्रान्सफॉर्मरला आग। आगीचं कारण अस्पष्ट। आगीवर नियंत्रण।